नमस्कार मैत्रिणींनो, प्रिया हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाची शंकरपाळी. ही एक खूप छान डिश आहे. तुम्हाला जर ट्रॅव्हलिंग करायची असेल, बाहेर कुठे जायचं असेल आणि उपवास असेल, काही असेल, तर ही एकदम छान डिश आहे. बाहेरचं खाणं काही चांगलं नसतं आणि घरचं ऑइली जरी असलं तरी पण आपलं घरचं खाणं चांगलं राहतं. त्यासाठी ही ट्रॅव्हलिंगसाठी एकदम छान डिश आहे. नक्की ट्राय करून पहा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा, 1 वाटी दूध लागणार आहे. पहिल्यांदा मी दूध घेत आहे एका बाउलमध्ये, हे बघा. आणि त्याच वाटीनं एक छोटी वाटी साखर घ्यायची, पिठी साखर घेतलेली आहे. त्याच्यापेक्षा कमी तूप घेतलेलं आहे. म्हणजे थोडी मोठी वाटी दूध, त्याच्यापेक्षा कमी साखर आणि त्याच्यापेक्षा कमी तूप घ्यायचं. आता त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकत आहे. गोड पदार्थ जरी असला तरी पण त्याच्यामध्ये मीठ टाकलं पाहिजे, म्हणजे त्याला एकदम छान चव येते. मीठ टाकून त्याला चांगला हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा. त्यासाठी मी 1 वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मिल्क पावडर घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा मी भगरीचं पीठ टाकत आहे. पूर्ण टाकून द्यायचं नाही आपल्याला दुधामध्ये, थोडं थोडं करून टाकायचं, म्हणजे एकदम आपलं उंडा पातळ नाही झाला पाहिजे. आता त्याच्यामध्ये थोडंसं राजगिऱ्याचं पीठ टाकत आहे मी आणि मिल्क पावडर टाकत आहे. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी पण चालतं मिल्क पावडर. आता हे टाकून चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता थोडंसं पतलं वाटतं, त्यामुळे आपलं राहिलेलं पीठ जे ठेवलेलं होतं आपण ते शिल्लकचं, ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये आणि याचा छान उंडा लावून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला सोडा ते काहीच यूज नाही करायचा, इनो सोडा, कारण की दूध आणि तूप याच्यामुळे एकदम छान क्रिस्पी होतात ते आणि त्याला चांगले पुडदं पण पडतात, मधातून छान होतात. त्यामुळे आपल्याला सोडा टाकायचं काम नाही तूप टाकलेलं असल्यामुळे, आणि ते आपल्या हाताला चिपकत पण नाही तूप असल्यामुळे. याच्यामध्ये याचा छान लगे घट्ट डो बनवून घ्यायचा आहे. हे माप एकदम बरोबर आहे लगे. मग तुम्हाला याच्यापेक्षा जास्त करायचे असले तर याच्यापेक्षा दुप्पट घ्यायचं सर्व सामान, म्हणजे बरोबर होतं एकदम. आता सगळं मी पीठ टाकून दिलेलं आहे आणि याचा छान असा डो बनवून घेत आहे. हे बघा, एकदम घट्ट उंडा बनवून घ्यायचा आहे याचा. हे बघा, आपल्या बाउलला चिपकत पण नाही, कारण त्याच्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे. एकदम छान होतो लगे. हे बघा किती छान, एकदम मस्त लगे नरम उंडा लावून घ्यायचा आहे त्याचा. जास्त घट्ट पण नाही लावायचा आणि जास्त पातळ पण नाही लावायचा. आता याच्यावर 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं झाकण ठेवायचं. 10 मिनिटं उंडा झाकून ठेवला तर चांगला मुरला जातो आणि मग एकदम छान त्याला पुडदं पडतात. हे बघा, आता आपला उंडा छान मुरलेला आहे. आता आपल्याला त्याची पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा किती छान आहे, एकदम नरम उंडा झालेला आहे. आता त्याचा गोल गोळा बनवून घ्यायचा आणि त्याला थोडंसं चापट करायचं आणि त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. छान पोळी लाटून घेत आहे मी त्याची. हे बघा, मस्त अशी लगे, जास्त पातळ पण नाही लाटायची आपल्याला पोळी आणि जास्त अशी जाड पण नाही लाटायची. हे बघा, आणि आपण जशी पापडी लाटतो तसं एका साईडनंच त्याला लाटायचं, कारण की त्याच्यामध्ये खूप नरम सॉफ्ट डो असतं ते, त्यामुळे आपल्याला एकदम पटपट पोळीसारखा लाटता येत नाही तो. हे बघा, आता साईडचे जे आहेत ते मी कापून घेत आहे. आपल्याला त्याची पुन्हा छोटीशी पोळी करून त्याची डबल करता येतात. आता साईडचे सगळे काट मी कट करून घेत आहे आणि तुमच्या आकाराने, म्हणजे तुम्हाला चौकोनी हवे असेल शंकरपाळे किंवा मग त्रिकोणी, चौकोनी, कसे करायचे कट ते तुमच्या आकाराने, म्हणजे मोठाले सुद्धा करू शकता. याच्यापेक्षा मोठाले जर करायचे असले तर मोठाले, पण मी छोटालेच करत आहे. हे बघा, छान बारीक बारीक कट करत आहे मी शंकरपाळे. एकदम छान होतात लगे, आणि उपवासामध्ये म्हटलं तर नवीन काहीतरी खावं असं वाटत असले तर हे एकदम छान आहेत. हे बघा किती छान होतात, जाड मस्त लगे. एकदम पतले नाही ठेवायचे, थोडेसे जाडच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आता हे अद्धर असे लगे उलथण्याने निघतात. अशीच उलथण्याने आपल्याला मस्त लगे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेलामध्ये आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. हे बघा, एकदम सुटे सुटे होतात पूर्ण. आता तेल गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये मी थोडे थोडे करून सोडत आहे. गॅस जास्त फुल पण नाही करायचा आणि जास्त बारीक पण नाही करायचा, म्हणजे जास्त जर फुल केला गॅस तर शंकरपाळे पूर्ण लाल होतात आणि मधातून कच्चे राहतात. त्यामुळं पहिल्यांदा तेल कडक करून घ्यायचं आणि थोडासा बारीक गॅस करून त्याच्यावर छान तळून घ्यायचे.
हे बघा किती छान होतात. एकदम मस्त लगे टम्म फुगतात आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी लागतात. हे बघा किती छान होतात. उपवासासाठी तुम्हाला जर प्रवासामध्ये असे शंकरपाळे, मखानाचा चिवडा ते उपवासाचं नेलं तर एकदम छान लगे तुमचा प्रवास होतो. हे बघा किती छान होतात. आता बाकीचे पण मी असे तळून घेत आहे. हे बघा तयार आहेत आपले उपवासाचे एकदम मस्त असे लगे शंकरपाळे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.